नमस्कार. आज आपण एकरूप जीवांचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आपण अभ्यासणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स म्हणजे एकरूप जीवांचे गुणधर्म. त्यातला पहिला जो गुणधर्म आहे त्याला प्रमेय म्हणतोय आपण. म्हणजे आपला एकूणातला तिसरा प्रमेय आहे. तिसरा प्रमेय कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स एकरूप जीवा, वर्तुळाच्या एकरूप जीवा आर इक्विडिस्टन्स, समदूर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. वर्तुळाच्या एकरूप जीवा फ्रॉम द सेंटर म्हणजे वर्तुळ केंद्रापासून समदूर असतात. समदूर म्हणजे समान अंतरावर, अंतर म्हणजे लंब अंतर, परपेंडिक्युलर डिस्टन्स. वर्तुळाच्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतात. वर्तुळाच्या एकरूप जीवा बघा, दोन जीवा घेतो, इथे एक जीवा घेतो आणि इथे एक घेतो. ए बी सी डी ओ पक्ष बघा. आणि मराठीत सांगतो, ओ केंद्र वर्तुळात जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. वर्तुळाच्या एकरूप जीवा, दोन जीवा एकरूप आहेत, एकरूप जीवा ए बी एकरूप जीवा सी डी वर्तुळ केंद्रापासून समदूर असतात. केंद्रापासून समदूर. आता केंद्रापासूनचं अंतर, इथून तुम्हाला लंब टाकावं लागेल, हे केंद्रापासूनचं अंतर. वर्तुळ केंद्रापासून समदूर समान अंतरावर असतात. केंद्रापासून समान अंतर म्हणजे ओएम आणि ओएन हे तुमचं साध्य. ओएम बरोबर ओएन तुम्हाला दाखवायचंय. जीवा एकरूप आहे. आता इथे लंब अंतर म्हणजे अंतर दिलेलं आहे तुम्हाला. ओएम लंब ए बी आणि ओएन लंब सी डी. बरोबर आहे? कळलं का? बघा, एकरूप जीवा दिले आणि लंब अंतर म्हणजे अंतर सारखं दाखवायचंय. पक्ष गिवन, सेंटर सर्कल विथ सेंटर ओ. सर्कल विथ सेंटर ओ. जीवा ए बी याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? कॉर्ड. मराठीवाल्यांनी हे लिहायचं, इंग्लिश वाल्यांनी हे लिहायचं. आणि ओएम परपेंडिक्युलर ए बी, ओएम परपेंडिक्युलर सी डी दॅट इज गिवन बिकॉज इट इज अ डिस्टन्स. आणि कॉन्ग्रुएंट इज गिवन आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर पासून म्हणजे ओएम इज इक्वल टू ओएम. दॅट इज टू प्रूफ सिद्धता, विधान कारण किंवा विधान याला स्टेटमेंट. कॉज याला कारण. बघा आता विधान आणि कारण. स्टेटमेंट कॉज. दोन जीवा एकरूप आहेत. जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी. हे लिहितो पहिली ओळ. पक्ष म्हणतो आपण याला किंवा गिवन. बरोबर? आता हे लंब आहे ना, मग मी लगेच लिहितो एम बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी. सी एम बरोबर एम डी बरोबर सी एम बरोबर एम डी बरोबर 1/2 सी डी. वर्तुळ केंद्रातून जीवा टाकले लंब. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब. जीवेस दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ chord
bisect the chord. Perpendicular drawn from center of circle to a chord, bisect the chord. म्हणून लिहिलं a बरोबर ab बरोबर 1/2 ab cn बरोबर nd बरोबर. आता जो chord आहे ना ab, आता शॉर्टकट तुम्ही असं लिहू शकता, AB कॉन्ग्रेट AB एकरूप CD. हा आता काय करतो तुम्ही बघा बरं का, 1/2 लिहतो, 1/2 AB आणि 1/2 CD फ्रॉम 1 म्हणजे 1 वरून. झालं का? नीट पहा, इथे एक रचना राहिली करायची. रचना कन्स्ट्रक्शन ड्रॉ OA आणि OC. इंग्लिश वाले म्हणतील ड्रॉ OA अँड OC, मराठीवाले म्हणतील OA व OC काढा. हा आता 1/2 AB, मग 1/2 AB म्हणजे कोण आहे? AM. मग 1/2 AB ची किंमत कोण घेतली? 2 वरून, आणि 1/2 CD म्हणजे कोण? CM. आणि ह्या किमती कुठे टाकल्या? 3 मध्ये, म्हणजे 2 व 3 वरून फ्रॉम 2 and 3. बरोबर आहे. आता इन ट्रायंगल OAM आणि OCN, इन ट्रायंगल OAM आणि OCN, OAC मध्ये. हा बघा बरं का, आता आपण काय आणलंय? AM आणि CN या वर्तुळाच्या त्रिज्या आहे. हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन्ही हायपोटेनस, दोघांचे बी हायपोटेनस कॉन्ग्रंट आहेत, एकरूप आहेत. कर्ण एकरूप आहेत आणि एक भुजा, वन साइड इज कॉन्ग्रंट, एक बाजू एकरूप आहे. कर्ण आणि एक बाजू, हायपोटेनस साइड म्हणजे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट, हायपोटेनस साइड. आता आपण ते लिहूया. पहिला का बघा, AM कॉन्ग्रंट CN फ्रॉम 4 वरून, आणि OA कॉन्ग्रंट OC रेडी ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या आणि म्हणून आठवा आकडा त्रिकोण OAM, एकरूप त्रिकोण OCN, कर्ण भुजा कसोटी. ट्रायंगल OAM कॉन्ग्रंट ट्रायंगल OCN, हायपोटेनस साइड टेस्ट. इज दॅट क्लियर? 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले, 2 त्रिकोण एकरूप झाले. एकरूप त्रिकोण संगत बाजू, संगत बाजू OM आणि OM, म्हणून OM एकरूप ON. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. 2 triangles are congruent, so corresponding sides are congruent. म्हणून OM congruent ON, corresponding sides are congruent triangle, आणि hence OM is equal to ON. म्हणून OM बरोबर ON फ्रॉम 8 वरून. अशा पद्धतीने आपला हा थेरम संपलाय. नीट समजून घ्या, खूप सोपा आहे, अवघड अजिबात नाहीये. हा पहिला थेरम झाला बघा, एकरूप जीवांचे गुणधर्म मधला पहिला गुणधर्म. थेरम नंबर 3 एकूणातला तिसरा, आणि प्रकरणातला तिसरा, आणि याच्यातला दुसरा एकरूप जीवा कॉन्ग्रंट कॉर्ड मधला दुसरा पहिला झाला. आता याचा कॉन्व्हर्स किंवा दुसरा गुणधर्म, quads which are equidistant from center of circle are congruent. Quads which are equidistant, chords which are equidistant from the center of circle chords which are equidistant from the center of circle are congruent. Chords
equidistance from the center of circle, the chords of circle equidistance from the center, बरोबर आहे. chords which are equidistant from the center of circle are congruent. केंद्रापासून समोर असणाऱ्या जीवा वर्तुळ केंद्रापासून समानांतरावर असणाऱ्या किंवा समदूर समानांतरावरील जीवा एकरूप असतात. बघा याच्या उलट आता आपण काय केलं माहिती का, जीवा एकरूप असतील तर ते केंद्रापासून समांतर असतात. कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर इक्विडिस्टन्स फ्रॉम सेंटर. आता उलट आहे, डिस्टन्स सेम असेल म्हणजे हे 4 असेल आणि हे 4 असेल तर ह्या दोन जीवा कॉन्ग्रुएंट होतील. हे दोन अंतर सारखं असेल तर ह्या दोन जीवा एकरूप होतील. म्हणजे केंद्रापासूनचं अंतर समान असेल तर त्या दोन जीवा एकरूप असतात. डिस्टन्स फ्रॉम सेंटर इज कॉन्ग्रुएंट. डिस्टन्स chords which are equidistant म्हणजे फ्रॉम द सेंटर, chords which are equidistant फ्रॉम द सेंटर ज्या जीवा केंद्रापासून समांतर असतात आर कॉन्ग्रुएंट, ते कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे टू प्रूव्ह काय झालं. आता ही आकृती येईल बघा, फक्त काय बदलली, पक्ष. सर्कल विथ सेंटर O, AB and CD are chords. OM बरोबर ON. OM perpendicular AB आणि ON perpendicular CD. बघा OM is equal to ON. OM perpendicular AB, ON perpendicular CD. हे इंग्लिश मध्ये झालं. आणि टू प्रूव्ह chords which are equidistant समांतरावरचे येतात फ्रॉम द सेंटर आर कॉन्ग्रुएंट. आता chord कॉन्ग्रुएंट दाखवायचे म्हणजे AB कॉन्ग्रुएंट CD, chord AB कॉन्ग्रुएंट chord CD. हे इंग्लिश मध्ये झालं. केंद्रापासून समांतर म्हणजे OM बरोबर ON. O केंद्र वर्तुळात AB व CD या जीवा आहेत. O केंद्र वर्तुळात AB व CD या जीवा आहेत आणि OM बरोबर ON आहे. OM नंबर AB, ON नंबर CD तर साध्य तर त्या जीवा एकरूप असतात. AB एकरूप CD. मग अशी हे इकडे होतं हे इकडे होतं, हे दोघांची अंतरबद्ध झाली बघा. म्हणजे मगाच्याच गुणधर्माचा हा कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास आहे, व्यत्यास. आता सिद्धता, रचना कन्स्ट्रक्शन, ड्रॉ. तेच OA आणि OC. रेख OA व रेख OC काढा. सिद्धता, प्रूफ. बघा आता तुम्हाला अंतर सारखं दिलंय. डायरेक्ट आपण काय म्हणूया, आधी हे लिहून ठेवतो बघा. AM बरोबर MB बरोबर 1/2 AB, CM बरोबर ND बरोबर 1/2 CD. perpendicular drawn from center of a circle to a chord bisect the chord. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. हा प्रमेय बघा, लंब दिसतंय ना म्हणून मी लगेच लिहून टाकलं. याचा उपयोग होणार आहे मला म्हणून ते लिहून ठेवलं.
आता दोन त्रिकोणांमध्ये आता बघा त्रिकोण तेच त्रिकोण OAM व त्रिकोण OCN मध्ये OCN in triangle OAM and OCN बघा तुम्हाला दिलेले OAM आणि ON कॉन्ग्रंट OM कॉन्ग्रंट ON पक्ष ज्याला आपण गिवन म्हणतो बघा आता याच्यामध्ये हे दोघं कॉन्ग्रंट दिले आणि हे दोघं कॉन्ग्रंट आहेत तर रेडियल OM बरोबर ON ग्रुप ON पक्ष आणि OA ग्रुप OC त्रिज्या आहेत वर्तुळाच्या त्रिज्या रेडियस सेम सर्कल म्हणजे परत दोन त्रिकोण एकरूप झाले कर्णभुजा कसोटी हायपोटेनस साइड टेस्ट हायपोटेनस बघा काटकोनाचा कर्ण आणि एक भुजा एक रूप आहे म्हणून कर्णभुजा हायपोटेनस अँड साइड आता दोन त्रिकोण एकरूप झाले एकरूप त्रिकोणाचा संगत बाजू एकरूप याची ही बाजू याची ही बाजू AM बरोबर CN AM एकरूप CN करस्पॉन्डिंग साइड्स AM कॉन्ग्रंट CN म्हणून पाचवा आकडा AM कॉन्ग्रंट CN करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू झालं इथपर्यंत झालं आता दोन निघून तो बघा 2 AM बरोबर 2 CN फ्रॉम 5 वरून या दोन निघून फक्त बस आता 2 AM बघा बरं का हा भागिले 2 झाला म्हणजे 2 AM होईल हा भागिले झाला म्हणजे कोण राहील AB आणि भागिले 2 झाला 2 CN म्हणजे कोण झाला CD म्हणजे एकचा उपयोग केला 6 मध्ये फ्रॉम 1 and 6 1 व 6 वर बरोबर मग दोघं सारखे झाले म्हणजे कॉन्ग्रंट झाले ना म्हणजे एक ग्रुप झाले फ्रॉम 7 वरून आणि हे दॅट इज टू प्रूव्ह हे तुम्हाला सिद्ध करायचं बघा AB कॉन्ग्रंट CD अशा पद्धतीने बघा पुस्तकामध्ये ते थेरम दिलेले त्यांनी ऍक्टिव्हिटी म्हणून दिलेला आहे दुसरा प्रमेय जो आहे पान नंबर 81 वर त्याची नावं वेगळी आहेत बघा आणि तो ऍक्टिव्हिटी म्हणून दिला आहे कृतीपत्रिका म्हणून दिलेला आहे तर या ठिकाणी दोन थेरम झालीत आपली आता याच्यावर आधारित गणित जी आहेत ती आपण घेणार आहोत फक्त एकच गणित घेतो मी सध्या मी पुन्हा एकदा प्रमेय सांगतो तुम्हाला समजून दोन्ही प्रमेय सांगणार आहे बघा दोन जीवा एक असतील लक्षात ठेवायचं हे वर्तुळ आहे आणि याची ही एक जीवा आणि ही एक जीवा ही AB आणि CD केंद्र P आहे समजा इथून लंब टाकलं जर AB एकरूप जर AB एकरूप CD असेल तर म्हणजे जीवा एकरूप असतील तर हे अंतर सारखं असतं डिस्टन्स इज इक्वल PM बरोबर PN हा पहिला थेरम आहे आणि दुसरा जर म्हणजे इफ जर PM बरोबर PN असेल तर जर अंतर सारखं असेल तर जीवा काय असतात एकरूप म्हणजे कॉन्ग्रंट असतात बघा जीवा एकरूप किंवा कॉन्ग्रंट असतील तर अंतर डिस्टन्स सारखं असतं आणि जर डिस्टन्स सारखं किंवा अंतर सारखं असेल तर त्या दोन जीवा एकरूप म्हणजे कॉन्ग्रंट असतात या दोन गोष्टी लक्षात ठेवा आता याच्यावर एकच गणित फक्त पुस्तकात सोडून दिलेलं तेवढंच एक गणित घेतो आता बघा पान नंबर 81 वरचं गणित आहे आकृती पण दिलेली आहे त्यांनी इकडे AB आहे इथं CD आहे हा केंद्र आहे O इथून एक लंब टाकलाय इथून एक लंब टाकलाय हा Q हा P बरोबर आहे का म्हणजे OP लंब AB आहे आणि OQ लंब CD
CD आहे हे दिलेलं आहे बघा. O हे वर्तुळाचं O इज द सेंटर ऑफ सर्कल. O वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. O इज सेंटर ऑफ सर्कल. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. हे दिलेलं आहे तुम्हाला. AB बरोबर CD दिलेलं आहे बघा. आणि इफ म्हणजे जर OP 4 सेंटीमीटर तर म्हणजे देन OQ काढा. देन फाइंड OQ. बघा साधं दोन्ही गणित मराठी इंग्लिश एकत्र लिहिले मी. O इज द सेंटर ऑफ सर्कल. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. AB बरोबर CD. जीवा सारखे दिले बघा. जीवा एकरूप आहेत. जीवा एकरूप आहेत ना दोन म्हणजे हे अंतर सारखं असणार. पहिला सारखं लिहिणार AB बरोबर CD. हे पक्ष ज्याला आपण तुम्ही गिवन म्हणा किंवा दिलेले दोन जीवा एकरूप आहेत म्हणून एकरूप जीवा केंद्रापासून समदूर असतात म्हणून OQ बरोबर OP एकरूप जीवा केंद्रापासून समदूर असतात. एकरूप जीवा कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स equidistant from center of circle. बरोबर. या ठिकाणी OP दिलाय 4 म्हणजे OQ सुद्धा किती 4. मग असं म्हणा OP बरोबर OQ बरोबर 4 CM किंवा सेमी आणि म्हणून OQ बरोबर 4 सेमी किंवा CM म्हणा. असं फक्त 3 ओळीचं गणित आहे हे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एक्झाम्पल्स आर व्हेरी सिंपल. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.